स्टुडंट्स, वेलकम टू अवर राइज अप ट्यूटर चॅनल. मी अजून एकदा तुमच्यासमोर आलेले आहे, जो 11th स्टँडर्डचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन आलेले आहे. पहिला व्हिडिओ मी प्रोजवरती 1.2 वर ऑन टू द समिट वी रीच द टॉप याच्यावरती बनवलेला आहे. आता सेकंड सेक्शनमध्ये पोएट्रीमध्ये मी पहिली पोयम जी आहे आपली 2.1 चेरी ट्री विच वॉज रिटन हिअर बाय रस्किन बॉन्ड, हे मी तुम्हाला आता शिकवणार आहे आणि हे पेज नंबर 65 वरती आहे. सो अजूनही कोणी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करावं, जेणेकरून तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन्स येत राहतील. तर मी आता हा जो पार्ट आहे तुम्हाला आईस ब्रेकर्सचा बनवत आहे आणि आईस ब्रेकर्स नंतरच लगेच एक्सप्लेनेशनचा नेक्स्ट व्हिडिओसुद्धा तुमच्यासमोर सादर होईल. तर तो तुम्ही बघत राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्याचेही नोटिफिकेशन मिळत राहील. नाव आपण फर्स्ट ऑफ ऑल पोएट्री ही कशासाठी उपयोगाची आहे, म्हणजे पोएट्रीमध्ये कोणकोणते क्वेश्चन्स तुम्ही करणे आवश्यक आहे. तर जी काय ॲक्टिव्हिटी दिली जाते पोएट्रीवरती ती तुम्ही बघून घ्यायची असते. आणि प्लस जे क्रिएटिव्हिटी आहे, क्रिएटिव्हिटी टाईप ऑफ क्वेश्चनसुद्धा विचारला जातो पोएममध्ये, तर तोही करणं मस्ट आहे. आणि ॲप्रिशिएशन आहे तेही मस्ट आहे. असे 3 प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला डेफिनेटली यू हॅव टू डू in practice. And means poetry, this kind of skill, this would enhance the joy of learning and lend the beauty and rhythm to the daily uses of language. So keep in memory and then practice more on that. So be ready for our icebreakers now. I am telling to you. तर तयार आईस ब्रेकर जे आहे क्वेश्चन आन्सर्स ते मी तुम्हाला लगेचच तुमच्यासमोर सादर करते. तर बिफोर दॅट मी तुम्हाला थोडंसं सांगते. पोएमचं नाव आहे आपलं चेरी ट्री. तर थोडीशी आपल्याला नेचरबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. नेचर इज इसेन्शियल टू आवर लाईफ, फ्रॉम फूड टू द क्लोथ्स वी विअर, देन फ्रॉम मेडिसिन्स टू मेंटल हेल्थ बेनिफिट्स. नेचर विल ऑलवेज बी विथ अस. नेचर आपल्याला कशाकरता इसेन्शियल आहे, आपल्या लाईव्स करता, आपल्या जीवनाकरता फार आवश्यक आहे. मग त्या अन्नापासून कपड्यापर्यंत आणि औषधांपासून आपले जे काही आरोग्याचे फायदे असतात त्याच्यापर्यंत नेचर आपल्याला उपयोगाला ठरतं आणि निसर्ग उपयोगाला येतो आणि निसर्ग नेहमीच आपल्यासोबत असतो, बरोबर. आता आपण बघत आहोत चेरी ट्रीबद्दल, 2.1 चेरी ट्रीबद्दल. तर थोडीशी माहिती तुम्हाला चेरीबद्दल ही देते. तर चेरी हे काय आहे? चेरी इज अ फ्रूट दॅट ग्रोज ऑन ट्री. इट इज रेड इन कलर विथ सीड in middle of taste slightly sour and used often to flavor cakes and ice creams. Cherries are also good source of vitamin B. बघा, चेरी असं फ्रूट आहे, फळ आहे की ते झाडावरती येतं, चेरीच्या झाडावरती येतं आणि त्याचा कलर लाल आहे आणि त्याच्यामध्ये सीड असतात मिडलमध्ये आणि थोडंसं त्याचा आंबट अशी चव असते. आणि ते कशाकरता वापरलं जातं, कशामध्ये वापरलं जातं, तर आईस्क्रीममध्ये आणि केकमध्ये बघा, फ्लेवर्समध्ये वापरलं जातं. काही काही वेळेस तर अख्खा चेरीचं फ्रूटच तसं त्यामध्ये ठेवलं जातं डेकोरेशन करता सुद्धा. आणि चेरी हे महत्त्वाचा स्रोत आपण म्हणू शकतो, विटॅमिन बी त्यापासून मिळतं, तर तो एक त्याचा उगम आहे. नाव लेट सी देन आईस ब्रेकर क्वेश्चन आन्सर्स ऑन पेज 65. पहिला क्वेश्चन काय दिला आहे बघा, लगेचच आपण ओढ्या आईस ब्रेकर्स क्वेश्चन आन्सर्सवरकडे. तर त्यामध्ये ट्रीज आर रेवर्ड बिकॉज, ट्रीज आर रेवर्ड म्हणजे काय, तर रिस्पेक्टेड. का ट्रीजचा रिस्पेक्ट का केला जातो, काय कारण आहे? बिकॉज दे गिव्ह अस जॉय. इथे काय सांगितलं आहे, ते आनंद देतात, म्हणून तिथे एक कारण सांगितलेलं आहे. आपण आता दुसरी कारण तिथे लिहायची आहेत. तर मी त्याच्या आधी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण वी शूड रिस्पेक्ट द नेचर, वी मस्ट नॉट डॅमेज इट बिकॉज दे गेव अस जॉय, असंही म्हणू शकते मी तुम्हाला आता सांगू शकते. रिक्वेस्ट करते की आपण खरं तर रिस्पेक्ट केला पाहिजे आपल्या निसर्गाचा, आपण त्याला डॅमेज नाही केलं पाहिजे, त्याचा नाश नाही केला पाहिजे, कारण ते आपल्याला आनंद देतात. ॲज वेल ॲज अजून काय कारणं आहेत ते आता आपण लर्न करत आहोत. तर दे गिव्ह अस ऑक्सिजन, फ्रूट, फ्लावर्स, वूड, शेड, शेल्टर. ओके, मेनी क्रिएचर्स मेक देअर हॅबिटेट्स ऑन ट्रीज. म्हणजे काय, तर ट्रीज हे काय देतात आपल्याला, ऑक्सिजन देतात, फ्रूट देतात, फ्लावर देतात, शेड देतात. म्हणजे ऑक्सिजन, फुले, नंतर लाकूड आहे ते, नंतर आपल्याला निवारा देतात, वसतिस्थान आपण त्यावरती म्हणजे वसतिस्थान त्याच्यापासूनच आपण बनवू शकतो, घर वगैरे, निवारा वगैरे. आणि बरेचसे क्रिएचर्स जे काही प्राणी आहेत ते त्याच्यावरतीच घर करून राहतात, त्यांचा हॅबिटेट हे ट्रीजच आहे.
सो हे एक आपण म्हणू शकतो, आम्हाला रिस्पेक्ट करतो. शिवाय अजून काय कारण आहे तर दे मेक्स द एअर फ्रेश क्लीन. महत्त्वाचं काम ते करतात ट्रीज, की आपली जी काही एअर आहे ती फ्रेश आणि क्लिअर आणि क्लीन करतात. बिकॉज दे प्रोव्हाइडिंग ऑक्सिजन फॉर अस टू सर्वाईव्ह अँड बाय टेकिंग अवे कार्बन डायऑक्साईड टू प्रिव्हेंट पोल्युशन. माहिती आहे तुम्हाला सर्वांनाच की काय तर ते प्रोव्हाइड करतात ऑक्सिजन आपल्याकरता, आपल्या जगण्यासाठी, आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर सोडला जातो पोल्युशन प्रिव्हेंट करण्यासाठी. सो यासाठी फार महत्त्वाचं आहे ट्रीज हे. अजून काय तर मेनी युजफुल थिंग्स दे प्रोव्हाइड असतात. तर बरेचशा अजून युजफुल थिंग्स आहेत ते प्रोव्हाइड करतात आपल्याकरता किंवा देतो, उपयोगाला येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ते देतं. तर त्यामध्ये काय तर ट्रीज आर यूज फॉर मेकिंग मेडिसिन्स. काय तर ट्रीज हे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मेडिसिन्स बनवण्याकरता, औषधं निर्माण करण्याकरता वेगवेगळे ट्रीज, वेगळी झाडे वापरली जातात. शिवाय अजून काय सांगता येईल, दे हेल्प्स इन रिड्युसिंग सॉईल इरोजन. म्हणजे काय करतात ते फार मदत करतात. जे काही म्हणजे धूप जी आहे, जमिनीची धूप जी होते ती कमी करायचं कामसुद्धा आपल्याला झाडांच्यामुळेच दिसून येतं. देन अजून महत्त्वाचं कारण म्हणजे दे प्युरिफाय एअर अँड प्रोव्हाइड फ्रूट्स. ते प्युरिफाय करतं, एअर जे आहे ते शुद्ध करायचं काम करतं. दे आल्सो हेल्प इन रिटेनिंग वॉटर ऑल्सो अँड इन्क्रीजिंग लेवल ऑफ ग्राउंड वॉटर. ओके, ते पण फार महत्त्वाचं काम इथे झाडांच्यामुळे होतं, की आपलं जे काही पाण्याची क्षमता आहे ती पाण्याची क्षमता तशीच टिकवून ठेवण्यासाठी ट्रीज फार हेल्पफुल आहे. जमिनीमध्ये त्याचं टिकून राहण्यासाठी ते वाहून न देता तिची ग्राउंड वॉटर लेवल जे आहे, एरिया जो आहे तिथला तो इन्क्रीज करतं, म्हणजे वाढवायला काम करत असते. ग्राउंडमधलं त्या जमिनीतलं वॉटरची लेवल जे आहे ते वाढवण्यासाठी काम करत असतं. सो ह्यामुळे आपण अशी विविध कारणं देता येतील. सेकंड क्वेश्चन काय विचारला आहे बघा. कॉलम ए शोज युअर इन्व्हॉल्वमेंट इन ग्रोईंग अ ट्री ॲज वेल ॲज द स्टेजेस इन द लाईफ ऑफ अ ट्री. ओके, इथे काय सांगितलं आहे तर ए जे आहे ए, त्या एमध्ये ग्रोईंग अ ट्री जे आहेत म्हणजे ट्रीची जी काही वाढ होते, झाडांची जी काही वाढ होते, तिचे स्टेजेस जे आहे, त्याची लाईफ आहे, त्याचं डिस्क्रिप्शन थोडक्यात आहे. आणि कॉलम बीमध्ये काय सांगितलेलं आहे, शोज द फिलिंग यू एक्सपिरियन्स ॲट ऑल द स्टेजेस. आणि आपल्याला वाटणारे जे काही अनुभव आहेत, आपले अनुभव, आपल्या भावभावना त्याच्याबद्दलच्या, त्याच्या ज्या स्टेजेस आहेत ट्रीच्या, त्याच्या लाईफ जे आहे ट्रीचं, त्याच्याबद्दलच्या आपापल्या भावभावना त्याबद्दल तिथे लगेचच कोणत्या योग्य ठरतात ती जोड्या इथे प्रॉपर आपल्याला लावायच्या आहेत. मॅच देम ॲप्रोप्रिएटली, म्हणजे योग्य रीतीने त्या जोड्या लावायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, आता एमध्ये दिले यू प्लांटेड अ सॅपलिंग. समजा तुम्ही आता सॅपलिंग प्लॅन्ट केलेलं आहे, एखादं जे आहे झाड लावायचं आहे, प्लॅन्ट लावायचं आहे, आणि प्लॅन्ट तुम्हाला यू प्लॅन्टेड अ सॅपलिंग थोडंसं लावलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण कुठली ॲक्शन घेतो, आपली फिलिंग्स काय आहे, व्हॉट यू एक्सपिरियन्स अबाउट इट. तर आपण जर सॅपलिंग प्लॅन केलं असेल तर आपली प्लॅनिंग काय असेल, यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. म्हणजे आपल्याला वाटते आता आपली ही सुरुवात कशी झालेली आहे, एकदम हंबल झालेली आहे. सो पहिल्या ऑप्शनला आपल्याला इथे बीमधला जो ई आहे तो ई करेक्ट ऑप्शन घेता येईल. नेक्स्ट आपण जेव्हा प्लॅन करतो सॅपलिंग तेव्हा यू वॉटर द प्लॅन्ट म्हणजे आपण त्या प्लॅन्टला पाणी घालायला सुरुवात करतो. मग पाणी घालायला सुरुवात करतो म्हणजेच काय, आपल्या फिलिंग्ज आहे त्याच्याबद्दल. युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. आपला मोटिव्ह मेन काय आहे, गोल काय आहे, आपण त्याला काय करतो, प्रोटेक्ट करतो, आपण त्याचं संरक्षण करतो. पाणी घालतो म्हणजे त्याला वाढवून देतो, संरक्षण करतो. सो सेकंड ऑप्शन आहे त्याच्याकरता काय येईल, एफ हा फिट ठरेल. मॅच द फॉलोइंगमध्ये एफ हा फिट ठरेल. देन थर्ड वन, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम. आता बघा, तुम्ही जर त्या सॅपलिंग लावलेलं आहे, त्याला पाणी घातलं तर थोडंसं त्यातून काहीतरी उगून आलेलं दिसून येईल. मग आपली फिलिंग्स काय आहे, आपला एक्सपिरियन्स त्याबद्दलचा अनुभव काय आहे. तर बघा बीमध्ये काय दिले, गेव युअर फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. म्हणजे तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला एकदम आनंद होतो आणि तुम्ही पुढे तुम्ही तुमचं जे फ्युचर आहे की बाबा ट्री मोठा करायचा किंवा प्रॉमिस ठेवलेलं असतं ते कंप्लीट होतं. त्यामुळे ते पुढे ध्येय कंप्लीट झाल्यामुळे थर्ड ऑप्शनसाठीचा ए हा जो आहे बी तो करेक्ट ठरेल.
नेक्स्ट वन आहे फोर्थ, यू फेन्स्ड द प्लांट. यू फेन्ड द प्लांटसाठीचा जो आहे बघा प्लांट आपण बघू शकतो. यू फेन्ड द प्लांटसाठी आपल्याला म्हणता येईल की यू केअर्ड फॉर इट. आपण जर फेन्स करायचं आहे, व्यवस्थितरित्या फेन्स करायचं आहे प्लांटला, तर त्याचं काय करणं आवश्यक आहे, तर काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. तो ऑप्शन इथे बरोबर येईल, म्हणजे जी हा ऑप्शन बरोबर येईल. नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे की द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्ज ग्रो ऑन इट. आता हळूहळू आपल्याला काय दिसून येतं, तर प्लांट जो आहे ते झाड जे आहे ग्रॅज्युअली हळूहळू त्याचं रूपांतर थोडं त्याला पानं यायला सुरुवात झालेली आहेत, पानं वाढायला सुरुवात झालेली आहेत. त्याच्यानंतरची आपली फिलिंग काय असते, तर ते पानं जेव्हा येतात तेव्हा कलर सिम्बॉलायझिंग लाईफ गिव्ह यू फिलिंग ऑफ होप. ते सगळं पाण्याचा कलर बघून बघा म्हणा किंवा काय म्हणा, तर आपल्याला लगेचच आपल्या म्हणजे ते एकदम सिम्बलाइज करतं, आपल्याला काहीतरी एक फिलिंग देऊन जातं. कसली फिलिंग, तर आशावादी फिलिंग पुढे देऊन जातं. आता वाढलेला आहे, त्याला वेगळे कलर आलेला आहे आणि आता मोठा ट्री बनेल, तर ही फिलिंग येऊन जाते. जो फिफ्थ आहे त्याला ऑप्शन डी हा करेक्ट येईल. नेक्स्ट जो सिक्स्थ आहे, द ट्री हॅड बर्ड्स टू. तर ट्रीला आता हळूहळू बर्ड्स यायला सुरुवात होतात, बर्ड्स येतात, तर तो एक न्यू एक्सपिरियन्स जो असतो, बी ऑप्शन इज करेक्ट. बघा, द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. जेव्हा त्याला बर्ड यायला सुरुवात होतात, कळी थोडीशी यायला सुरुवात होते, कळ्या यायला सुरुवात होतात, तेव्हा आपल्याला तो न्यू एक्सपिरियन्स भेटतो आणि एक्साइटमेंट वाटते, जास्त प्रमाणात एक्साइटमेंट येते. सो 6 ऑप्शन्स बी आन्सर इज करेक्ट हिअर. Then 7th, birds made a nest on the tree which was fully grown and laden with flowers. तर बर्ड्स आहेत काय करतात, मग त्याला कळ्या यायला लागल्या, आता सुरुवात करतात बर्ड जे आहेत ते त्याची घरटी बांधायला सुरुवात करतात. आणि तिथे कारण ते फुल्ली ग्रोन झालेलं असतं, झाड तयार झालेलं असतं त्याचं, आणि त्यामुळे त्याच्यावरती पक्षी वेगळे आपले त्यांची घरटी बनवतं आणि त्यानंतर त्याला फ्लावर पण आपल्याला दिसून येतात. तर त्याच्याकरता कोणता करेक्ट आहे, तर हे सर्व बघितल्यानंतर सी ऑप्शन इज करेक्ट. यू वर हॅप्पी अँड सॅटिस्फाईड. तुम्ही फार आनंदी व्हाल आणि समाधानी राहाल, बिकॉज यू एक्सपिरियन्स्ड व्हॉट यू हॅड ऑफन हर्ड. कारण तुम्ही तो अनुभव घेतलेला असतो, पहिलं जे काही वारंवार तुम्ही ऐकलेलं होतं त्याच्याबद्दल. दॅट स्मॉल बिगिनिंग, म्हणजे छोटीशी बिगिनिंग होती, सुरुवात होती, दॅट कॅन लीड टू ग्रेट अचिव्हमेंट. आणि तुम्हाला ती छोटीशी बिगिनिंग आपण सुरुवात केलेली होती, त्याचं एवढं मोठं रूपांतर आणि चांगलं तुम्हाला अचिव्हमेंट झालेली दिसून येते. हा एक ऑप्शन ह्याकरता तुम्हाला काय दिसून येईल, फिट ठरलेला दिसून येईल. सो आता मी तुम्हाला 1 बाय 1 आन्सर सांगते. 1चा आन्सर आहे ई, 2चा आन्सर आहे एफ, 3चा आन्सर आहे ए, 4चा आन्सर आहे जी, 5चा आन्सर आहे डी, 6चा आन्सर आहे बी, 7चा आन्सर आहे सी. So now you understood what is answers about icebreakers questions. Now let's see about introduction of poet. This poem is written by here Ruskin Bond. Now what do you understood from our ice breaking question answers? You understood here that poem is going about tree. तुम्हाला एवढं तर लक्षात आलं असेल की या आईस ब्रेकर क्वेश्चन आन्सर्सवरून की आपण आता पोएम जी आहे ती ट्रीबद्दल तरी आहे, आपण ट्रीबद्दल शिकणार आहोत, एवढं तर लक्षात आलं असेल. आणि हेडिंग यू गॉड, तुम्हाला हेडिंग तर कळालेलंच आहे, चेरी ट्री आहे, म्हणजे पोएम डेफिनेटली डिपेंड ऑन चेरी ट्री. सो पोएम ही कशावरती आहे, चेरी ट्रीवरतीच आहे, हे तुम्हाला कळालेलंच आहे. आता आपण इन्फॉर्मेशन बघतोय ती कोणाची, आता इंट्रोडक्शन ह्यामध्ये बघूया. चेरी ट्री लिहिलेली आहे रस्किन बॉन्ड यांनी. सो रस्किन बॉन्ड यांच्याविषयी आपण बघणार आहोत. तर रस्किन बॉन्ड बॉर्न इन कौसाली, हिमाचल प्रदेश इन 1934. म्हणजे बघा, रस्किन बॉन्ड यांचा जन्म हिमाचल प्रदेशमधील कौसाली येथे झाला 1934 साली, म्हणजे 19th century पोएट दिसून येत आहेत हे. अँड रस्किन बॉन्ड हॅज रिटन hundreds ऑफ शॉर्ट स्टोरीज, एसेस, नॉवेलाज अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन. आणि रस्किन बॉन्ड ह्यांनी 101 त्यांनी लहान ज्या काही शॉर्ट स्टोरीज आहेत, लहान अशा कथा आहेत त्या, पुन्हा एसेस काही लिहिलेले आहेत, तर निबंध काय लिहिलेले आहेत, कादंबऱ्या काय लिहिलेल्या आहेत, आणि 30पेक्षा जास्त बुक्स त्यांनी चिल्ड्रन करता लिहिलेले आहेत. तर एवढं त्यांनी त्यांचं कार्य केलेलं दिसून येतं आहे. हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ, रिटन व्हेन ही वॉज 17, रिसिव्ड द जॉन लिवेलियन राईज मेमोरियल प्राइज इन 1957.
बघा, त्यांची पहिली नॉवेल जी आहे त्या पहिल्या नॉवेलचं नाव आहे द रूम ऑन द रूफ, आणि त्यांनी जी लिहिलेली होती तेव्हा त्यांचं वय 17 वर्षाचे असताना त्यांनी ती पोयम लिहिलेली होती. बघा, म्हणजे तुमच्या 10वीला मुलं असतात 10th स्टँडर्डला, तेव्हा रस्किन बॉन्ड यांनी द रूम ऑन द रूफ ही नॉवेल पहिली लिहिली, आणि त्याबद्दल त्यांना जे काही जॉन लिवेलियन राईज मेमोरियल प्राईजसुद्धा भेटलेलं होतं. 1957 साली त्यांना ते प्राईज भेटलं. लिहिली त्यांनी 17व्या वर्षाचे असताना, आणि 21व्या वर्षी त्यांना त्याचं प्राईज भेटलं गेलं. ही हॅज ऑल्सो पब्लिश्ड 2 व्हॉल्यूम्स ऑफ ऑटोबायोग्राफी सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ अँड द लॅम्प इज लीट, अ कलेक्शन ऑफ एसेज अँड एपिसोड्स फ्रॉम ही जर्नल. आणि त्यांनी त्यांचे काही ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतःबद्दल लिहिणं, तर त्याचे 2 व्हॉल्यूम्स होते, आणि ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र त्यांचे होते, त्याचे 2 व्हॉल्यूम्स तुम्हाला दिसून येतील. तेही त्यांचे पब्लिश झालेले होते. आणि काही कलेक्शन ऑफ एसेज होत्या, म्हणजे काही त्यांचे जे काही निबंध होते त्याचे काही कलेक्शन होते, यादी होते, एपिसोड भाग काय होते त्याचे, तर ते त्यांच्या जर्नलमध्ये ते आलेले होते, आणि त्याचे नावही दिले सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ अँड लॅम्प इज लीट अशी नाव आहेत. Then in 1992 he received the Sahitya Academy Award for English Writing in India. He has awarded the Padma Shri in 1999. बघा, 1992 साली त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड हा इंग्लिश रायटिंग करता भारतामध्ये मिळालेला होता, आणि 1999 साली त्यांना पद्मश्रीसुद्धा भेटलेली होती. आणि इथे अजून रेफरन्स आलेला नाही आहे आपल्याला, तर त्यांना 2014ला सुद्धा बघा मिळालेले काय अवॉर्ड आहे त्यांना. जे काही पद्मभूषण जे अवॉर्ड असतं ते सुद्धा त्यांना 2014ला भेटलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी फार महान काम केलेलं आहे, आणि त्याबद्दल त्यांना त्याचं फळही भेटलेलं आहे. रस्किन बॉन्ड लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. बघा, आणि ते कुठं राहत होते, तर दत्तक एक कुटुंबामध्ये ते उत्तराखंडमधील मसुरी होते त्यांचं बालपण किंवा त्यांचं सर्व जीवन गेलेलं होतं. नेक्स्ट बघा पॅरेग्राफ, त्यामध्ये काय दिलं आहे. द पोएम चेरी ट्री इज अबाउट पोएट्स ecstasy over a tree which he planted which took 8 years to grow. आता जी चेरी ट्री पोयम आहे ती कशाबद्दल आहे, तर पोएटचा एक चांगला इंटेन्स प्लेजर आहे, आनंद आहे, एकंदरीत आंतरिक आनंद आहे. कशावरती, तर त्या झाडावरती, आणि जे त्यांनी काय केलेलं होतं, तर लावलेलं होतं, पेरलेलं होतं, आणि त्याला वाढायला जवळजवळ किती वर्ष लागली, तर 8 वर्ष लागली. ह्याच्याबद्दल ही कविता आपल्याला दिसून येते. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर अँड हाऊ द चेरी ब्लॉसम्स आर फ्रॅगल अँड क्विक टू फॉल. आणि ते सांगू इच्छितात त्यांचं जे काही निसर्गाबद्दलचे मार्ग आहेत ते, आणि चेरी जे आहे, चेरीचं झाड जे आहे, फ्रूट जे आहे ते म्हणजे त्याला ब्लॉसम्स आर फ्रॅगल, म्हणजे त्याला ब्लूमिंग पिरियड त्याचा जो आहे, फ्लावर येण्याचा जो काही पिरियड आहे तो कसा आहे, आणि लगेचच फ्लावर त्याचे फुलं ज्याची कशी लगेच डिस्ट्रॉय होतात आणि खाली पडतात चेरीचे, हेही सांगतात. निसर्गाची किमया जी असते त्या पद्धतीने चेरीच्या ट्रीच्या फुलांविषयी ते सांगतात. देन ट्री गिव्ज हिम इमेन्स जॉय ॲज, ते अतिशय त्यांना ते आनंद देऊन जाते. इमेन्स जॉय म्हणजे व्हेरी ह्यूज जॉय, पुष्कळ प्रमाणात त्यांना आनंद देऊन जाते. ॲज ही कॅन सी द स्टार्स अँड द ब्ल्यू स्काय थ्रू डॅपल ग्रीन ट्रीज. मग ते काय म्हणतात की मी त्या माध्यमातून, मला झाड एवढा आनंद देऊन जातं की मी त्या माध्यमातून एके दिवशी असं निवांत चेरी ट्रीच्या झाडाखाली बसून आकाशातील स्टार आणि जे काही आकाश आहे, ब्ल्यू स्काय निळं आकाश आहे, ते मस्तपैकी पानांखालून अशा झाडाच्या त्या चेरी ट्रीच्या झाडाच्या पानांखालून असं मस्तपैकी त्याचा आनंद घेत होतो. असं आपल्याला एकंदरीत रस्किन बॉन्ड यांनी त्यांचं स्वतःचं इंट्रोडक्शन आणि त्यांना मिळालेले जे काही ऑनर आहेत ते, प्लस त्यांनी यातून पोएमची थोडक्यात इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर स्टुडंट्स, मी लगेचच माझा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासमोर जे एक्सप्लेनेशन असेल चेरी ट्रीचं ते घेऊन येणार आहे. आता आपण इथे आईस ब्रेकर्स आणि इंट्रोडक्शन जे आहे रस्किन बॉन्ड यांचं पाहिलेलं आहे. So thank you, and once again I request to you that
की अजूनही मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, जो अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट माझे येणारे व्हिडिओज बघता येतील किंवा त्याचे नोटिफिकेशन भेटेल. थँक्यू.